मित्रांनो, कधी काळी प्रेमाने भरलेलं पण आज संशय, विश्वासघात आणि कट कारस्थानांनी ओरबाडलेलं चांदेकर कुटुंब. कलेच्या मृत्यूला 6 महिने उलटले, पण तिचा आवाज, तिची तडफड, तिचं सत्य अजूनही जिवंत आहे. एका बाजूला सुकन्याला सापडलेले धक्कादायक पुरावे आणि दुसऱ्या बाजूला अद्वैतच्या डोळ्यासमोर उलगडत जाणारी निर्दयी सत्य. कलेचा अपघात नव्हता, तो एक प्लॅन होता. रोहिणी आणि राहुलने रचलेला थंड, निर्दयी आणि पैशाच्या हव्यासाने सडलेला एक कट. आणि आता सत्य हाताशी आलंय म्हणून ते पुन्हा रक्ताने हात रंगवायला तयार आहेत. अद्वैत सत्यासाठी लढायला सज्ज आहे, पण सावल्यांमधून डोळे लावून बसलेले रोहिणी आणि राहुल त्याला कलाच्याच मार्गाने संपवण्याची तयारी करत आहेत. ही कथा आहे धोकेबाजीची, सत्याची, बदला घेण्याची आणि एका प्रेमात हरवलेल्या पतीच्या शेवटच्या लढ्याची. सुकन्या, अद्वैत, रोहिणी, राहुल या चौघांच्या नियतीचा खेळ आज एका भयानक वळणाकडे वळणार आहे. कारण सत्य जेव्हा आवाज उठवतं तेव्हा खोटं घाबरतंच, आणि आज खोटं प्राणघातक बनून समोर उभं आहे. आता ते काय आहे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये. मित्रांनो, अद्वैत समोर आता एक एक सत्य आलेलं आहे राहुल आणि रोहिणीचं. म्हणजे अर्थातच सुकन्या जशी अद्वैतच्या घरात आलेली आहे, जेव्हापासून नर्स म्हणून आलेली आहे तेव्हापासून अद्वैतच्या समोर एक एक गोष्टीचा उलगडा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे कलाचा जीव त्यावेळी वाचवणारी, तिला हॉस्पिटलमध्ये नेणारी ही सुकन्याच होती. ही पहिली गोष्ट त्यांना कळलेली आहे चांदेकर कुटुंबियांना. नंतरून दुसरी गोष्ट म्हणजेच कलाने लिहिलेली जी तिसरी चिठ्ठी असते, ती तिसरी चिठ्ठी सुकन्याकडे गेलेली असते चुकून हॉस्पिटलच्या धकाधकीत. सो ती चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी आता तिने अद्वैतपर्यंत पोहोचवलेली आहे सुकन्याने. म्हणजे ती चिठ्ठी, त्यानंतरून सुकन्याच्या त्या वेडसर काकांकडे असलेली ती नंबर प्लेटसुद्धा अद्वैतपर्यंत पोहोचलेली आहे. आणि शिवाय सुकन्याच्या सामानात चुकून गेलेला, ॲक्सिडेंटच्या वेळी चुकून गेलेला कलाचा फोन, ज्याच्यामध्ये सगळ्या रेकॉर्डिंग्ज आहेत. म्हणजे राहुल आणि रोहिणीच्या लाईव्ह रेकॉर्डिंग्ज आहेत, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की अद्वैतला संपवायचं आहे आणि प्रॉपर्टी कशी हडपायची आहे. सो हे सगळे पुरावे अद्वैतच्या हाती लागलेले आहेत आता. आणि अद्वैतच्या समोर हे सुद्धा आलेलं आहे की कलाचं त्यावेळेस जेव्हा हार्ट ट्रान्सप्लांट झालेलं होतं, म्हणजे कला जेव्हा वारली तेव्हा कलाने हृदयदान करण्याचा निर्णय घेतलेला होता. पण अद्वैतने डॉक्टरांना सांगितलेलं होतं की ती व्यक्ती जी कोणी असेल त्या व्यक्तीची आयडेंटिटी माझ्यापासून कायम लपवूनच ठेवा. त्या व्यक्तीला साधं माझ्या समोरसुद्धा येऊ देऊ नका, कारण आजन्म मी त्या व्यक्तीचा तिरस्कारच करत राहणार आहे. म्हणजे कलाच्या हृदयावर फक्त माझा हक्क आहे आणि ते असं कोणालाही दिलेलं मी बघू शकत नाही. त्या व्यक्तीचा आजन्म मी तिरस्कार करणार आहे, मग ती व्यक्ती कोणीही असू देत. आणि असा विचार ठेवत चालणाऱ्या अद्वैतच्या समोर ही सुद्धा सत्य आलेलं असतं की सुकन्या हिची हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी झालेली आहे, आणि ती सुद्धा एक्झॅक्ट 6 महिन्यांपूर्वी. आणि कलाचं हृदय हे तिच्या आत धडधडतंय. आता हे सत्य अद्वैतच्या समोर आल्यानंतरून त्याला राग येण्याच्या ऐवजी फक्त दुःख होत असतं. त्याचे डोळे भरून आलेले असतात. तो आता विचार करतो की ज्या व्यक्तीचा साधा विचार जरी मी केला तरी मला तिरस्कार होतो, तीच व्यक्ती आज मला कलाच्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी एवढी मदत करते. किती चुकीचा होतो मी. आता अद्वैतच्या समोर या सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. म्हणजे अद्वैतच्या समोर एक पझल असते जी त्याला फक्त जागोजागी चिकटवायची असते, जोडायची असते, ज्याने सगळे पत्ते त्याच्यासमोर फिरणार असतात. आणि आता अंधाऱ्या खोलीत एका टेबल लॅम्पमध्ये पिवळा मंद प्रकाश असताना अद्वैत आता त्या टेबलावर त्याच्याकडे जेवढे पुरावे असतात तेवढे पुरावे पसरवून त्यांच्याकडे बघत बसलेला असतो. त्याच्या डोळ्यात वेदना आणि राग दोन्ही असतात. अद्वैत समोर आता कलाचे खरे अपराधी कोण आहेत हे सत्य आलेलं असतं. अद्वैत आता म्हणतो, आपलीच माणसं असं करतील असं मला वाटलं नव्हतं. माझ्या कलाचा जीव घेणारे माझ्या घरातलेच असतील असं मी माझ्या वाईटमधल्या वाईट स्वप्नात सुद्धा कधी विचार केलेला नव्हता. अद्वैत आता रडता रडता, रागात, थरथरत्या आवाजात आता स्वतःशीच बोलता बोलता म्हणतो की कला, मी तुला दिलेलं वचन तोडणार नाही. आता तुझ्या मृत्यूचं सत्य मी जगासमोर आणणारच. तो मोबाईलवर कलाने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ प्ले करतो. त्या व्हिडिओत कलाचा हादरलेला आवाज, त्याचबरोबरीने राहुल आणि रोहिणीचा शिजत असलेला प्लॅन. आता हे बघून आता पुन्हा अद्वैतचा पारा सटकतो. अद्वैतचे डोळे लाल होतात आणि तो खूप आदळआपट करत असतो वस्तूंची.
आता त्याच्या खोलीतून आवाज येतोय हे बाहेरून रोहिणी ऐकते आणि रोहिणी राहुलला म्हणते की मला असं वाटतंय नक्कीच काहीतरी गडबड आहे राहुल. बघ ना, हा अद्वैतच्या खोलीतून खूप आवाज यायला लागलाय हल्ली आणि किती वस्तूंच्या आदळापट करतो रे हा. आपल्याबद्दल त्याला काही कळलेलं नसेल ना. मला तर असंच वाटतंय, नक्कीच असं काहीतरी असणार आहे. राहुल प्लीज, मला या सगळ्याबद्दल कळणं गरजेचं आहे. आपण बघूयात का की काय चाललंय तिथे सगळं. हां, मला मला खूप भीती वाटते रे. तुला कळतंय का, आपण जर पकडलो गेलो ना तर सगळं संपेल, आपल्या हातातून सगळ्या गोष्टी जातील, उरणार तर काहीच नाही, जेलमध्ये खडी फोडायला जावं लागेल आपल्याला. तेव्हा राहुल म्हणतो, मम्मा तू कशाला एवढी काळजी करतेस आणि काय कळणार आहे त्याला. येऊन येऊन काय त्या कलाची आठवण येत असेल म्हणून रडत बसला असेल, बाकी काय. तेव्हा रोहिणी म्हणते, नाही राहुल, मला मला नाही वाटत तसं काही असेल. तेव्हा राहुल म्हणतो, ठीक आहे, थांब, आपण एक काम करूयात. तेवढ्यात आता राहुल अनामिकाला तिथे बोलवतो आणि म्हणतो की अनामिका, अद्वैतसाठी त्याच्या खोलीत कॉफी घेऊन जा आणि बघतो काय करतोय ते, किंवा कशाला कोणत्या गोष्टींना बघून आदळापट करतोय ते, ठीक आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर अनामिका म्हणते ठीक आहे. अनामिका तसंच फॉलो करते. इकडे अद्वैतचा संताप सुरू असतो आणि तेवढ्यात त्याच्या खोलीचा दरवाजा हलकेसर उघडतो. आता तो दरवाजा जो हलत असतो त्या दरवाजाकडे अद्वैतचं लक्ष जातं आणि अद्वैत निरखून बघू लागतो की कोण आहे. तितक्यात तिकडनं अनामिका त्याला येताना दिसते. तिच्या हातात कॉफीचा मग असतो. आता अनामिकाला बघून तो थोडा शांत होतो आणि तिथे असलेले ते पुरावे लगेच लपवालपवी करू लागतो, म्हणजे बाजूला ढकलू लागतो. आणि अनामिका आता पुढे येते आणि म्हणते, अरे दादा, तू इतक्या रात्री अजून जागाच आहेस आणि कसली आदळापट करतोयस. तुझ्या रूममधला आवाज येत होता मला खाली, म्हणून मी म्हटलं की तू काही काम करत असशील तर तुला कॉफी घेऊन येऊ. चल घे, कॉफी घे. अद्वैत आता सगळे पुरावे पटकन बाजूला ढकलतो, पण काय फायदा. मी का आता डोळे बारीक करून म्हणते त्याला की इतकं काय लपवतोय असं, काहीतरी मोठं आहे वाटतं. तेव्हा आता अद्वैत थोडा बिचकतो आणि मुद्दा टाळत म्हणतो की नाही नाही, काही नाही, ऑफिसचंच काम आहे, तुझ्यापासून काय लपवणार. आणि आता अनामिका दीर्घ श्वास घेते आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांत असं स्मित असतं. अनामिका आता मनोमन म्हणते की म्हणजे याचाच अर्थ हा आहे की नक्कीच याच्यासमोर, अद्वैत समोर सगळं सत्य आलेलं आहे, सत्य उघडलं आहे. आता लगेच राहुल सर आणि रोहिणी मॅडमना सांगितलं पाहिजे याबद्दल, कारण ती नंबर प्लेट अचानक याच्या अद्वैतच्या खोलीत कशी काय, शिवाय कसला व्हिडिओ बघत होता तो, काय, आणि आणखीन तिथे ती चिठ्ठी कसली, काय काय पुरावे तिथे, बापरे. नाही नाही नाही, मला या सगळ्याबद्दल लगेच राहुल सर आणि रोहिणी मॅडमना सांगायलाच हवं, असं ती मनोमन म्हणते. आणि लगेच अद्वैतला म्हणते, ठीक आहे दादा, मी येते हां. आता अद्वैत म्हणतो, ठीक आहे, गुड नाईट, असं म्हणत तो कॉफी घेतो आणि अनामिका लगेच त्याच्या खोलीतून बाहेर पडते आणि धावतच आता ती राहुल आणि रोहिणीकडे पळत सुटते. आता रोहिणी आणि राहुलकडे अनामिका कशीबशी पटकन पोहोचते. ते रोहिणीच्या खोलीत सगळे जमलेले असतात. सो ते आता अंधार करून टाकते, म्हणजे कोणाला संशय नाही येणार आपण जागी असं. आता पुढे राहुल आणि रोहिणी उभे आणि दोघांच्या चेहऱ्यावर दहशत. आता दोघेही अनामिकाला विचारतात, अगं सांगशील का, काय झालंय. तेव्हा लगेच आता अनामिका म्हणते की सगळं संपलंय, आपण आता पकडले जाणार आहोत. आता रोहिणी म्हणते, काय काय बोलतेस तू हे. आता राहुल तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, तू ठिकाणावर आहे ना अनामिका, काय बोलते तू हे. तेव्हा लगेच अनामिका म्हणते, मी ठिकाणावरच आहे, पण तुमचे ठिकाणे आता मिसिंग होणार आहे इथून. आता राहुल म्हणतो, तोंड सांभाळून बोल अनामिका, डोंट क्रॉस युअर लिमिट्स. तेव्हा अनामिका म्हणते की अद्वैत दादा त्याच्या खोलीत काहीतरी बघत होता, मला एक मोठी नंबर प्लेट दिसली आणि मी जाण्यापूर्वी एक व्हिडिओ मोठ्याने चालू होता ज्यात मी तुमचा आवाज ऐकला. शिवाय तो भरपूर काहीतरी गोष्टी घेऊन बसलेला होता, 1-2 फाईल्स होत्या त्याच्या हातामध्ये आणि या सगळ्या गोष्टी होत्या आणि नक्कीच त्यामध्ये तुमच्याबद्दलचे पुरावे आहेत. आता राहुल म्हणतो, कशावरून, ते आमच्याबद्दलचंच होतं. तेव्हा लगेच आता अनामिका म्हणते की आता मला तेवढ्या गोष्टी जस्टिफाय करता येणार नाही, पण सगळं काही अद्वैत दादाला कळलेलं आहे आणि तो त्याच संतापात सगळ्या वस्तूंची आदळापट करत होता. आता रोहिणी अगदी कंपत म्हणते, काय, अद्वैतच्या हातात सगळे पुरावे गेले, अगं पण कसे काय. तेव्हा अनामिका म्हणते की नक्कीच या सगळ्यामागे सुकन्याचा हात आहे, कारण एरवी मी बऱ्याचदा सुकन्याला अद्वैत दादाच्या खोलीत जाताना बघितलं. ती नर्स आवांच्या खोलीत कमी, अद्वैतच्याच खोलीत जास्त असायची. आणि एकदा तर मी असंच कॉफी द्यायला गेली तेव्हा ती त्याला काहीतरी वाचायला सांगत होती आणि म्हणत होती की मी तुम्हाला साथ देईन सर या कामात. मला असं वाटतं की नक्कीच त्या मुलीने काहीतरी गोंधळ घातलेला आहे. आता राहुल म्हणतो की त्याला आता जर सगळं समजलं असेल ना तर नक्कीच आपण आता संपलो, आत्ता आपलं काही खरं नाही. तेव्हा रोहिणी लगेच बिचकून म्हणते, नाही, मी कधीच हार मानणार नाही. कला गेली, पण आता अद्वैतला सुद्धा आपण घालवू आणि यावेळी कोणताही पुरावा उरणार नाही याची काळजी मी घेईन माझ्या स्वतःच्या हाताने. जसं मी कलाला वर पाठवलं तसंच आता तिच्याच मागोमाग 6 महिन्याच्या अंतरावर मी आता अद्वैतला सुद्धा तिच्याचकडे पाठवणार आहे. खूप गड जिंकल्यासारखं वाटत असेल ना अद्वैतला आता, सगळे पुरावे एकत्र करून. आणि
चाललाय मोठा आम्हाला धडा शिकवायला. नाही याला पण आता कलाजवळ पाठवलं ना तर नावाची रोहिणी फडतरे नाही मी. आता हे ऐकून राहुलचे डोळे चमकतात आणि ते दोघं आता नवा प्लॅन तयार करू लागतात. अनामिका म्हणते ना मग आता करायचं काय? तेव्हा रोहिणी म्हणते माझ्याकडे एक प्लॅन आहे. या अद्वैतला कसं संपवायचं हे मला चांगलंच माहिती आहे. आता ते काय करतात माहिती आहे का, एक आवाज बदलणारं ॲप असतं. सो त्या आवाजात म्हणजे त्या ॲपमधून आता अद्वैतला ते कॉल करणार असतात, असा त्यांचा प्लॅन असतो. आता रोहिणी आपला आवाज बदलून अद्वैतला कुठेतरी बोलवणार असते, असा काहीतरी त्यांचा प्लॅन असतो. पण नक्की त्यांचा प्लॅन काय आहे सांगते. ते असा प्लॅन करतात की म्हणजे रोहिणी म्हणते की मी आता सुकन्याच्या आवाजात अद्वैतला कॉल करायला लागते. म्हणजे मी कॉल केल्यानंतर मी सुकन्याच्या आवाजात बोलेन आणि सुकन्याच्या आवाजात बोलून असं सांगेल की मला आणखीन एक पुरावा भेटला आहे आणि त्याला तिकडे बोलवून घेईल, जे आपला प्राईम लोकेशन आहे, जिथे कोणीही येऊ शकणार नाही. शिवाय तिथे अद्वैतला मला माझ्या हाताने संपवता येईल. आणि आपण जर का एकदाचं आपलं लोकेशन पाठवलं आणि ते पण सुकन्याच्या नावाने बोलून, तर अद्वैत कुठल्याही गोष्टीची चिंता न करता तसाच धावत येईल. म्हणजे कुठलीही सिक्युरिटी न ठेवता तसाच अगदी पळत येईल. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचा केवढा फायदा होणार आहे माहिती आहे का? अद्वैत एकटा स्वतःहून येईल आणि कोणाला कळणार नाही की काय झालेलं आहे ते. आता त्या तिघांचाही हा प्लॅन ठरतो. आणि आता होतं काय माहिती आहे का, थोड्याच वेळात म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसरीकडे अद्वैत आता त्याच्या खोलीत बसलेला असतो आणि त्याचा फोन वाजू लागतो. अद्वैत आता फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो कोण? तेव्हा अद्वैत जेव्हा असं विचारतो तेव्हा सुकन्यासारखा आवाज काढत रोहिणीचा प्लॅन आता सुरू होतो. रोहिणी आता सुकन्याच्या आवाजात बोलू लागते की सर मला आणखीन एक पुरावा सापडला आहे, मला तुम्हाला लगेचच भेटायचं आहे. आता अद्वैत म्हणतो नक्की काय झालं आहे मला सांगशील का? सुकन्या आणि तू अशा मला वेगळ्या नंबरवरून कॉल का केला आहेस आणि काय पुरावा सापडला आहे? तेव्हा आता सुकन्या म्हणते सर मी तुम्हाला फोनवर काहीच सांगू नाही शकत, आपण भेटूनच बोलू आणि मी तुम्हाला प्रत्यक्षदर्शी दाखवते तेव्हाच आपण पुढे काय ते बोलता येईल आपल्याला. आणि तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे बरं कुठे आहेस तू आता? तेव्हा सुकन्या म्हणते मी तुम्हाला पाठवते ते लोकेशन आणि तुम्ही ताबडतोब तिथे या आणि लगेच मला तुम्हाला भेटायचं आहे, ही गोष्ट मला दाखवायची आहे तुम्हाला. मला हा पुरावा खूप मोठा सापडला आहे, लवकरात लवकर या, नाहीतर कदाचित माझ्या जीवाला धोका पण असू शकतो. आता अद्वैत न विचार करता तसाच निघतो. म्हणतो सुकन्या तू काळजी करू नकोस, तू सेफ राहा, मला लोकेशन शेअर कर, मी लगेच तिथे पोहोचतो, मी आत्ता लगेच निघतो. असं म्हणत अद्वैत कुठलाही विचार न करता तसाच जातो आणि निघतो. अद्वैत आता कुठलाही विचार न करता तसाच आता चांदेकर मॅन्शनमधून बाहेर पडलेला असतो. अद्वैतला अगदी घाईने कुठलाही विचार न करता कारमध्ये बसताना आता अनामिका दुरून बघत असते. अद्वैत अगदी घाईघाईत कारमध्ये बसतो आणि तिथून निघून जातो. आता अनामिका हे सगळं बघते आणि सगळं कन्फर्मेशन राहुल आणि रोहिणीला देते. ती सांगते की आपल्या प्लॅनप्रमाणे अद्वैत अगदी घाईने तिकडे यायला निघालेला आहे, तेव्हा तुम्ही दोघं प्लीज रेडी राहा. आता अनामिका फोन ठेवते आणि फोन ठेवल्यानंतर अद्वैतला जाताना बघता बघता म्हणते मनोमन की जा अद्वैत जा, तू जितका लवकर तिथे पोहोचशील तितकं आमचं काम सोपं होईल. जा जा, तुझा मृत्यू तुझी आता वाट बघतोय, असं ती आता स्वतःशीच म्हणत असते. तर आता सुकन्या दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये गेलेली असते तिचं चेकिंग करायला आणि ती पेपर्स वगैरे बघत असते आता तिचे, आणि कलाबद्दल काही माहिती कळते का ते सुद्धा ती बघत असते. खरं तर अद्वैतच्या आता या गोष्टीबद्दल तिला काहीही माहीत नसतं, पण डॉक्टरांकडून ती तपास घेत असताना तिला भरपूर गोष्टी कळतात कलाबद्दलच्या. आणि आता तिला हे सुद्धा समजतं की कलानेच तिला हृदयदान केलेलं आहे. आता हे कळल्यानंतर ती खूप खुश होते आणि तिच्या हाती आणखीन एक कुठला तरी पुरावा लागलेला असतो. आता ती स्वतःशीच हसते आणि म्हणते की उद्या मी अद्वैत सरांना हे सत्य सांगणार आहे आणि अजून एक नवीन पुरावा देणार आहे. आता तिला असं वाटतं की अद्वैतला माहीत नाही, पण अद्वैतला माहिती असतं की सुकन्याच्या आतमध्ये कलाचं हृदय धडधडतंय. सुकन्या खूप आनंदात असते, पण बाहेर मात्र काय वादळ उठलेलं आहे याची तिला कल्पनासुद्धा नसते. आता अद्वैतला एका ओसाड वेअर हाऊसमध्ये बोलवलेलं असतं. आता त्याची गाडी तिथे जाऊन पोहोचते. पाऊस सुरू असतो. अद्वैत आता कारच्या खाली उतरतो आणि आवाज देऊ लागतो, सुकन्या सुकन्या कुठेस तू? हे बघ मी आलो आहे. आता अद्वैत त्या सेम नंबरवर कॉल करू लागतो. फोन वाजवण्याचा त्याला आवाज येत असतो, पण कोणीही आवाज देत नसतो. आता तो शोधत शोधत फोनचा आवाज ज्या दिशेने येतोय त्या दिशेने जातो आणि आवाज देतो, सुकन्या सुकन्या. जरा अंतरावर आता त्याला 2 सावल्या दिसतात आणि त्या सावल्या आता प्रकाशात येऊ लागतात. त्या सावल्या असतात राहुल आणि रोहिणीच्या. अद्वैत आता थोडासा हादरतो आणि अगदी रागात येऊन म्हणतो, सुकन्या कुठे आहे? तुम्ही इथे काय करताय आणि काय केलं तुम्ही सुकन्यासोबत? हां? आता रोहिणी हसते आणि म्हणते, अरे बापरे, आधी कला होती आणि सुकन्या, आता म्हणजे एवढ्या लवकर प्रायोरिटीज चेंज करायला लागलास अद्वैत तू? आता कुठे गेलं तुझं कलावरचं प्रेम?
अचानक सुकन्या सुकन्या काय करतोयस? तेव्हा अद्वैत म्हणतो, त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? सुकन्याने मला इथे बोलवलं, नक्कीच तुम्ही तिला त्रास दिला असणार आहे. माझ्या कलाला तर माझ्यापासून हिरावून घेतलं, आता सुकन्याला पण काय केलेलं आहे त्या बिचारीने असं? तेव्हा रोहिणी म्हणते, अरे ती तर इथं आलेलीच नाहीये, तिचा आवाज होता, बाकी डाव तर आमचा होता. आता राहुल एकदम तिरस्काराने म्हणतो, कला गेली रे, गेली तुझी कला. पण असंही तुला एरवी तिची खूप आठवण येत असते ना. आपण एक काम करूया, तुलाच तिच्याजवळ पाठवून देऊयात. काय म्हणजे दोघं जण तिकडे बसावरती टिपऱ्या खेळत, खाली आम्हाला सगळी सत्ता मिळेल, नाही का? असं एवढं कला कला करतोस, कला तर गेली, आता तुझी वेळ आहे. तू पण तिच्याकडे आता जायला पाहिजेस असं मला वाटतं. काय करणार आहे रे इथे थांबून? काहीच नाही आहे तुझ्या योग्य. त्यामुळे आता तू सुद्धा कलाकडे जायची वेळ आलेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, माझ्या कलाला तुम्ही दोघांनी संपवलं, काय मिळालं तुम्हाला? तुम्हाला काय वाटलं मला तुमच्याबद्दल काही माहीत नाही आहे? मला तुमच्याबद्दल सगळं माहिती आहे. आणि आता याची शिक्षा कायद्याने तुम्हाला आता द्यावी अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी कायदेशीररित्या तुमच्यावर कारवाई करणार आहे. आणि लवकरच तो दिवस येईल ज्या दिवशी तुम्ही जेलमध्ये खडी फोडायला जाल. आता रोहिणी म्हणते, खडी फोडायला आम्ही तेव्हाच जाऊ जेव्हा तू इथून जिवंत बाहेर निघशील. आता तू जर ऑब्व्हियसली कलाच्या जवळ पोहोचून जाशील, मग तू इथून जिवंत कसा काय निघशील बरं? आणि तू जर जिवंत निघालाच नाहीस तर मग केस कोण करेल? तुला काय बिंडोक वाटलो का रे अद्वैत आम्ही? तुम्हा सगळ्या चांदेकरांसारखे बावळट. आता अद्वैत त्यांच्यावर ओरडतो आणि त्यांच्यावर झेपावतो. तिघांमध्ये भयंकर भांडण होतो. पाऊस, चिखल, हाणामाऱ्या. राहुलला आता अद्वैत बेदम मारत असतो. अद्वैतचा श्वास मध्ये मध्ये फुलतही असतो. आणि आता तो अगदी जोरात जोरात श्वास सोडत असतो आणि म्हणतो की तुम्ही दोघे नराधम, तुम्ही माझ्या कलालाही सोडलं नाही. काय बिघडवलेलं होतं तिने तुमचं? आणि आता तुम्ही मला मारायला निघालेला आहात. तेव्हा रोहिणी म्हणते, अरे तिने बिघडवलेलं काय होतं माहिती आहे का? तिने ना काही वाईट नव्हतं केलं, पण ती ना आमच्या मार्गाच्या आड येत होती. तिला 1000 वेळा सांगितलं की दूर राहा आमच्यापासून, दूर राहा आमच्यापासून, पण तुझी कला ती तर काही ऐकायलाच तयार नाही. तिला किती वेळा समजावलं की बाई ग, माझ्या वाटी लागू नकोस, आम्हाला आमचं काम करू दे आणि तू तुझं काम कर. पण तिने काही ऐकलंच नाही. म्हणून मला नाईलाजाने तिचा काटा काढावा लागला. आता तुझाही काढायचा आहे, कारण तू सुद्धा मध्ये मध्ये बुडबुड करतोयस. काय ना, मला माझं काम करायचं आहे आणि त्यामध्ये कोणी बुडबुड केली ना ते मला आवडत नाही. बरोबर आहे ना? आता अद्वैत म्हणतो, रोहिणी आत्या तू असं बोलशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. तुम्ही दोघं मला मारणार आणि मी मरून जाणार आहे असं वाटतंय का तुम्हाला? तेव्हा रोहिणी आता भेकड हसू आणत म्हणते, हो, कारण तू जिवंत राहिलास तर जेलमध्ये आमचं नांदणं संपेल. आता राहुल जेव्हा अद्वैत रोहिणीसोबत भांडत असतो तेव्हा गुपचूप मागून येतो आणि लोखंडाचा रॉड अद्वैतच्या डोक्यात टाकतो. तो रॉड अद्वैतच्या डोक्यात प्रचंड जोरात बसतो. खूप जोरात लागलेलं असतं अद्वैतला. आता तो रॉड लागताच अद्वैत जमिनीवर कोसळतो. त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्त वाहत असतं. त्याला खूप त्रास होत असतो. आणि इकडे सुकन्या जी घरी येऊन पोहोचलेली असते, म्हणजे सुकन्या घरी असताना ती इकडे देवघरात दिवा लावत असते. पण दिवा लावता लावता अचानक तो दिवा विझून जातो. त्याचबरोबरीने जोराची हवा येऊ लागते आणि आबांच्या रूममध्ये असलेला अद्वैत आणि त्यांचा फोटो जमिनीवर पडतो. आणि म्हणजे वॉलला लटकवलेला तो फोटो जमिनीवर पडतो आणि त्याची काच फुटते. आता आबा खूप काळजी करू लागतात आणि आवाज देतात सुकन्याला, सुकन्या अगं हे बघ ना, पुन्हा अपशकुन झाला, देव ना करो काही घडेल आता. तेव्हा सुकन्या म्हणते, नाही आबा, असं काही नसणार आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका, असं काही होणार नाही. ही सगळी अंधश्रद्धा आहे. तुम्ही प्लीज या अशा गोष्टींना मनाला नका लावून घेऊ, असं काहीही नसतं. तेव्हा आबा म्हणतात, अगं बाई, तुम्ही आत्ताच्या पिढीचे लोक नाही करणार विश्वास यावर, पण माझं मन मला सांगतंय की काहीतरी गडबड नक्कीच आहे. अद्वैत कुठे आहे? तेव्हा सुकन्या म्हणते, मी आत्ताच त्यांच्या खोलीत जाऊन बघून आले, मला तर ते कुठे सापडलेच नाही. मे बी ऑफिसला गेलेले असतील. तेव्हा लगेच आता आबा म्हणतात, तू त्याला फोन ट्राय करत राहा आणि त्याला ताबडतोब घरी बोलवून घे. आता सुकन्या म्हणते, आबा आजोबा तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय, असतील सर व्यवस्थित. पण मग कुठेतरी सुकन्याला सुद्धा धडधड, तिची पण धडधड खूप वाढत असते. तिला सुद्धा आता खूप भीती वाटून येत असते की नक्की अद्वैत सर ठीक असतील ना, त्यांना काही झालं नसेल ना. इकडे अद्वैतच्या डोक्यातून रक्त वाहत असतं. अगदी रक्तबंबाळ झालेला असतो. तो उठण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच्याकडनं उठलंच जात नसतं. तो डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात त्याच्या कानात कलाचा आवाज गुंजतो आणि त्याला आता आठवतं की कला कशा प्रकारे म्हणालेली असते शेवटचा श्वास घेताना की अद्वैत मला न्याय मिळवून दे. आता अद्वैत रडत रडत उठण्याचा प्रयत्न करतो आणि तो धडपडत आता वेअरहाऊसच्या बाहेर येतो. तिथून तो कसाबसा बाहेर येतो आणि मागून आता राहुल म्हणतो, ममा तो अजूनपर्यंत जिवंत आहे, पकडा त्याला. आता रोहिणीच म्हणते, ॲक्च्युली मग हे मला काय सांगतोय, तू पकड त्याला लवकर, मी पण येते मागून. आता अंतिम क्षण असा असतो की अद्वैत आता रस्त्यावर पडू लागतो. तो कुठेतरी लपायला जागा शोधत असतो.
पहिले तर त्याच्याकडनं पळलंच जात नसतं, त्याला चक्कर येत असतात, कारण पूर्णपणे तो रक्तबंबाळ झालेला असतो, डोक्याला मार लागलेला असल्यामुळे त्याला दिसतही नसतं जास्त. सो तो आता खूप सैरभैर पळण्याचा प्रयत्न करत असतो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, कारण त्याचा जर जीव वाचला तरच कलाला न्याय मिळू शकणार आहे असं त्याला वाटत असतं. आणि आता इकडनं अद्वैत जेव्हा निघालेला असतो तेव्हा राहुल गाडी स्टार्ट करतो आणि रोहिणी त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेली असते. आता राहुल म्हणतो, ममा यावेळी काहीही चुकणार नाही. अद्वैत रस्त्याच्या मधोमध दिसतोय, ते बघ. त्याच्या डोक्यातून रक्त आणि त्याची दृष्टी प्रचंडपणे धुसर झालेली आहे. हीच ती वेळ आहे, देव चढवून गाडी. तेव्हा लगेच रोहिणी म्हणते, अरे विचार कसला करतोय, एवढ्या वर्षांपासूनचा प्रयत्न आपला आत्तापर्यंत फसत आलेला होता आणि आता जर डोळ्यासमोर तो सक्सेसफुल होत असेल तेव्हा पण मलाच विचारणार आहेस का की ममा आता मी काय करू, कसला बावळट मुलगा दिलाय मला देवाने. तर दुसरीकडे आता अद्वैत सैरभैर होऊन पळत असतो, डोक्याला हात लावून कसा बसा स्वतःला सांभाळत असतो आणि स्वतःशी जाता तो म्हणतो की कला मला माफ कर, मी पोहोचू शकत नाही आहे, माझ्यात तेवढी कॅपॅसिटीच उरलेली नाही आहे, पण आता मी तरी काय करू, मी पूर्णतः ट्राय करतोय. आता मागून अद्वैतच्या मागून गाडी अगदी जोरात येत असते राहुलची. आणि आता होतं काय माहिती आहे का, अगदी गाडी त्याच्याकडे जोरात वेगाने येत असल्यामुळे अद्वैतला आता ती गाडी टक्कर देते अद्वैतला. आणि अक्षरशः ती टक्कर एवढी जोरात असते की अद्वैत हवेत उडून रस्त्यावर आदळतो आणि सर्वत्र पूर्ण शांतता असते. आता सगळे लोक गोळा होऊ लागतात. रस्त्यावर पसरलेलं रक्त, पाऊस, अद्वैत पूर्णपणे निश्चल. आणि अशा आता या सगळ्या सिनॅरिओमध्ये राहुल ती गाडी पळवून लगेच दुसरीकडे घेऊन जातो आणि अद्वैतचा इकडे ॲक्सिडेंट झाल्यानंतर अद्वैत मात्र जमिनीवर फक्त आणि फक्त कोसळलेला थरथरत असतो. त्याच्या डोळ्यासमोरून शेवटच्यांदा फक्त कलाच्या आठवणी जात असतात आणि सुकन्याच्या आठवणी जात असतात. इकडे आता रोहिणी थरथरत्या आवाजात म्हणते की राहुल फायनली आपलं काम संपलं. राहुल म्हणतो, हो पण आता चल आपण इथून निघू, नाहीतर प्रॉब्लेम होऊन जाईल. दोघं आता तिथून गायब होऊन जातात. आता हळुवारपणे अद्वैतचा रक्त आलेला चेहरा आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचा हात जो थरथरत असतो, त्याच्या डोळ्यासमोरून जाणाऱ्या त्या आठवणी आणि त्याला न मिळू शकलेला न्याय, त्याच्या कलाला न मिळालेला न्याय, हे अपूर्ण राहिलेलं स्वप्न त्याच्या डोळ्यासमोरून फिरत असतं. आणि या आठवणींमध्ये आता अद्वैत आपला प्राण सोडतो. हो, आपला अद्वैत. अगदी कलाप्रमाणेच त्याचा ॲक्सिडेंट एवढा जबर झालेला असतो की तो त्याचा जीव तिथेच सोडतो. म्हणायला गेलं तर कलाची इच्छाशक्ती बऱ्यापैकी स्ट्रॉंग होती म्हणून कला वाचू शकली. तिला अद्वैतपर्यंत सगळं पोहोचवायचं होतं म्हणून. पण आता इथे अद्वैतने जागीच आपले प्राण सोडून दिलेले असतात. सगळं काही एका क्षणात संपलेलं असतं. इकडे बिचारी सुकन्या कॉलवर कॉल ट्राय करत असते अद्वैतला, पण तिला तरी काय माहिती की इथे एवढं मोठं उभं राहिलेलं आहे संकट. आणि तिलाही आतून फील होत असतं, तिचं हृदय धडधडत असतं. तिला सारखं वाटत असतं की काहीतरी चुकीचं घडतंय, पण आता तिला कळायलाच मार्ग नसतो. म्हणजे मित्रांनो, निर्जन रस्त्यावर पडलं होतं अद्वैतचं रक्ताने भिजलेलं शरीर. कलेला न्याय मिळवून देण्याचा त्याचा संघर्ष आज अचानक थांबला होता. रोहिणी आणि राहुलच्या निर्दयी कटाचा शेवटचा वार, गाडीचा भीषण धडाका आणि अद्वैतची शेवटची श्वासांची धडपड अंधारात गायब होत गेली. सत्य पुन्हा एकदा दबलं का? कलेचा आवाज पुन्हा एकदा गप्प झाला असेल का? पण प्रश्न अजून मोठा आहे. अद्वैतने जमिनीवर पडण्याआधी आपल्या खिशातून मोबाईल काढून रेकॉर्ड बटन दाबलं होतं का? त्या ठिकाणी कोणी सिक्रेट साक्षीदार होतं का? की सुकन्यालाच अचानक काहीतरी जाणवलं? अद्वैतचा शेवटचा श्वास, राहुल रोहिणीची शेवटची चूक आणि नियतीचा पुढचा डाव काय असेल? चांदेकर कुटुंबाला ही भयंकर बातमी कधी पोहोचेल? सुकन्या सत्य बाहेर काढू शकेल का? की अद्वैतचा मृत्यूही कलाप्रमाणे दुर्घटना म्हणून दाबला जाईल? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे अद्वैतचं स्वप्न, ते होतं कलेला न्याय मिळवून द्यायचं. ते स्वप्न आता अधूरच राहणार का? उत्तरं सगळी अंधारात आहे. पण अंधार कायम राहत नाही, कधीतरी प्रकाश फुटतोच. त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला तुम्ही द्या. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रांजळ मनाने विचार करा आणि आपलं कमेंट सेक्शन तुमच्या विचारांनी अगदी भरभरून टाका. काय असेल नेमकं आता मालिकेमध्ये पुढचं पाऊल किंवा ट्विस्टमधलं पुढचं पाऊल? तुमचा अंदाज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबरीने चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपले येणारे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर आता आपण वळूया आपल्या कमेंट सेक्शनकडे, ज्यामध्ये प्रेक्षकांनी दिलेलं भरभरून प्रेम आपल्याला बघायला मिळणार आहे. आता ज्यातून आपली पहिली कमेंट आपल्याला बघायला मिळणार आहे त्या आहेत क्षितिजा पाटील आणि विद्या. त्यानंतर आहेत रेश्मा कांबळे,
क्षितिजा पाटील यांनी 2 कमेंट्स केलेले आहेत. त्यानंतरून सीमा शिंदे, मेघना आहेत, त्यानंतर आहेत संगीता नांगरे, मधुरा चव्हाण, अजून आहेत तन्मय पाटील, पल्लवी, त्यानंतरून ए गोसावी असं @A गोसावी अशी एक ID आहे. त्यानंतरून सुवर्णा देसाई आहेत आणि आहेत मंगल संत, ओके, किशोरी दाभोळकर, अनुष्का केवाटे, संजय जाधव, ओम दलाल, संगीता माठे, प्रनिल रानभिसे, त्यानंतर आहे संकेत अद्विलकर, ओके, त्यानंतर आहे अजून सुरेखा आव्हाड, संगीता माठे, ओम दलाल, ओके, समीक्षा सार्डे, ऋतिका घेवडे आहेत, त्यानंतरून विलास कांबळे, मानसी माळेकर, मीनाक्षी पादशेट्टी, ओके, संतोष कुंभार, त्यानंतरून आहेत पूजा कांबळे, ओके. थँक्यू सो मच. खूप छान छान कमेंट्स आलेले आहेत. खूप छान छान प्रेम असं, खूप छान छान प्रतिसाद असा आपल्या प्रेक्षकांनी आपल्यामध्ये वाटप केलेला आहे त्या ठिकाणी. आणखीन अजून उमा गुडूप, दत्तात्रेय शिंदे, तनुजा आहेर, त्यानंतर आहे शुभांगी पडेकर, स्फूर्ती महिला संस्थान डोंबिवली, ओके, सारिका जाधव, सुजाता महाडिक, संध्या कर्णिक, रेखा पाटील आहे, त्यानंतर कृष्णा पाठारे, सुजाता महाडिक, ओके. हां, अजून आहेत भरपूर प्रेक्षक आहेत. विजया काटे, वैभव कुष्टे, अंकिता पेडणेकर, त्यानंतर आहेत कुंदा सावंत, उषा पवार, अश्विनी केरीकर, त्यानंतर आनंद केसवानी आहेत, रंजना डांगे आहेत, मोहन मिंदे, ज्योती बिर्जे, त्यानंतर आहेत सुशिला मस्के, अनिल शिंदे आणि अंजली खरात. म्हणायला गेलं तर पुष्कळ प्रेक्षकांनी खूप छान छान प्रतिसाद दिलेला आहे, खूप छान छान त्यांची मतं व्यक्त केलेली आहे. पण आता आपल्याकडे वेळ पुरेसा नाही आहे, तेव्हा आता मी माझ्या वाणीला इथेच पूर्णविराम देते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.